जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भाजपाचे कार्यकर्ते व हिंदुत्ववादी संघटनेने मोर्चा काढला। याबाबत सविस्तर असे की सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून हिंदू लोकांवरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आले। अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सिल्लोडमध्ये भाजपाचे कार्यकर्ते व हिंदुत्ववादी संघटनेमध्ये प्रचंड रोष आहे, कारण की अब्दुल सत्तार यांच्याकडून हिंदू बांधवांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली आणि तहसील कार्यालयाजवळ या मोर्चाची सांगता सभा पार पडली। या मोर्चामध्ये भाजपाचे कार्यकर्ते तसेच हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। APN न्यूज साठी सुनील चव्हाण, सोयगाव। लेके आलो तो हिंदू का कळवळा आहे ना। मारुति पटेल आया, श्रीराम पटेल आया, जे पटेल आया, वो पटेल आया, यू ऐसा होगा, वो वैसा होगा, ये पटेल तो अरे त्यांचं काय बाबा हो। ये पटेल को चेयरमैन बनाया, ये पटेल को सभापति बनाया, ये पटेल को जिला परिषद बनाया, ये पटेल को ऐसा करा। अरे अशा धंदे हे कोणते धंदे आहे? अरे आम्हाला म्हणजे तुम्ही 15-15 आहे, आम्ही शक्तिमान आहे, आम्ही मर्द माणसं आहे। हा हिंदू रस्त्यावर उतरला, मुसलमान भी आला पाहिजे आमच्या सोबत। फक्त मेरा लुटल्या, मेरा प्लॉट ले लिया, मेरी जमीन ले लिया, घरातल्या घरात नका म्हणू, घरातल्या घरात नका म्हणू। मेरा ऐसा होगा, मेरा वैसा होगा, चेतने ऐसा करा, चेतने वैसा करा। जरा बाहेर या, हिम्मत असत तर बाहेर या। अरे अब्दुल सत्तार, मागच्या वेळेस हनुमानच्या आपल्याला हा शब्द वापरले तो दहीगावला मोर्चा कोणा काढला साहेब? स्टेजवरचे साहेब मोर्चा कोणा काढला? हिंदूंनी काढला। अब्दुल सत्तारचं समर्थन करण्यासाठी हिंदूंनी मोर्चा काढला आणि शिव्या कोणा दिल्या? अब्दुल सत्तार। स्वर्गीय किसनराव काळे आमचे आमदार, त्यांनी अनेक मोर्चे काढले, तिकोरे मोर्चा काढला, बांगड्या मोर्चा काढला, मिरकुट मोर्चा काढला। जे नाव नव्हते ते किसनराव तात्यांना मोर्चे काढले। कोणाची हिंमत झाली नाही या लोकांवर कोणावर केस करायची, त्या 35 लोकांवर केस करायची हिंमत पोलीस प्रशासनाने केली सत्तारचं ऐकून। मग तिथं आले दानवे साहेब, आले आमचे नेते, त्यांनी सांगितलं की सिल्लोडच्या पाकिस्तान होत चाललंय। अरे सिल्लोड पाकिस्तान होत नाही चाललं तर मग का बांगलादेश होत चाललं का मालेगाव होत चाललं? अरे काय होत चाललं? तू तरी उत्तर दे। हे मालेगाव आहे का पाकिस्तान आहे का बांगलादेश आहे? अरे जेव्हा बांगलादेशवर हल्ला झाला आपल्याला सर्वांना माहिती आहे, 3 महिन्यापूर्वी सगळ्या मुस्लिम लोकांनी आपल्या लोकांना अन्याय अत्याचार केला आणि जेव्हा हिंदू समाज एकत्र आला ना तर घरात जाऊन लपले। ही बांगलादेशची परिस्थिती आहे। टीव्हीवर त्याच्यावर पाहिला असेल, ही बांगलादेशची परिस्थिती आहे। आपल्या विरोधामध्ये आपण आझादी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण इथून खुणगाठ बांधून जायची आहे। येणाऱ्या काळामध्ये या भाषणासुराला मोठे झाल्याच्या नंतर ती प्रॉपर्टी विकून त्यांच्या शिक्षणासाठी आपण त्याचा उपयोग करावा, परंतु या सत्तारनी कवडीमोल प्रॉपर्टी या जनतेची केलेली आहे। लोकांना या ठिकाणी अब्दुल सत्तारच्या दहशतीमुळे झोपा सुद्धा येत नाहीये, कारण हा अब्दुल सत्तार माणूस नसून याला राक्षसाचं रूप धारण केलेलं आहे आणि या पद्धतीने त्यांनी हिंदूंना त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे। अनेक उदाहरणं सांगता येतील। या ठिकाणी जे देवाजी पाटील अनेक वर्षापासून आपल्या या ठिकाणी व्यवसाय करतात, त्यांचा सिल्लोड रोडवरती, भाडी रोडवरती 80 लाखाचा प्लॉट रातोरात बळकावून घेतला। त्या ठिकाणी तुम्ही म्हणता जातीवर बोलतात, परंतु प्रत्येक प्लॉट बळकवत असताना मुसलमानांचंच का त्या ठिकाणी शेड तयार होतं आणि मुस्लिम समाजात का? APN न्यूज सत्य आणि सकारात्मक।